आणि बाकरवडीसारखी खुसखुशीत मुलाखती झाली. आणि आपल्या प्रत्येकजणच या चितळे ब्रँडच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा चाहता आहे. आणि मी तर गेली 10-12 वर्ष सदाशिव पेठेत नागनाथपाराच्या इथे राहायचो. त्यामुळे दर 2 दिवसांनी जाऊन बाजीराव रोडवरच्या दुकानात यायचं आणि काही ना काहीतरी वेगळं विकत घ्यायचं, खायचं. तिथले लोक सुद्धा माझ्या तिकडचे ओळखीत झाले होते, तिकडनं विकणारे. आणि मगाशी सचिन सर जसं म्हणले की काही सदस्यांनी पूर्वी या प्लॅन्टला भेट दिली होती, तर त्या ग्रुपमध्ये मी होतो. त्यामुळे चितळे चे प्रॉडक्ट्स, त्यांचं ते कारखान्यामध्ये त्याची निर्मिती कशी होते ते बघायचा योग मला आला होता. आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून चितळ्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे याची पण छान माहिती मिळाली. त्यामुळे या मुलाखतीबद्दल दोघांचे खूप खूप आभार. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे लगेच वळणार आहोत. आजचं माझं काम खूप सोपं आहे, म्हणजे जे काय म्हणतो आपण ओळख करून देण्याचं. कारण ज्या ज्या व्यक्ती हा कार्यक्रम आणि हा पुढचा कार्यक्रम स्वयंभू व्यक्तिमत्व आहे, त्या सगळ्यांची ओळख आपल्याला अतिशय छान आहे. पुढचा कार्यक्रम करायला येणारे अर्थतज्ञ, वक्ते, लेखक, कवी, दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे आणि खाण्याची, फिरण्याची, गप्पा मारण्याची सगळ्याची आवड असणारे आपले सगळ्यांचे लाडके चंद्रशेखर टिळक सर. त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यावं. आणि त्यांच्या बरोबर कार्यक्रम सादर करणार आहे मंजिरीताई. बहुकला, बहुभाषा आणि गोड गळा आणि अनेक वैशिष्ट्य त्यांची आहेत. आपण त्यांचं काल पुस्तक त्याचं आपण हे केलं होतं, प्रकाशित केलं होतं. मागच्या संमेलनामध्ये त्यांचं आपण बंगाली भाषेतली गाणी मराठी त्या कार्यक्रम आपण ऐकला होता. त्याच्या आधीच्या संमेलनामध्ये त्यांनी उर्दू गझल आणि उर्दू कविता, त्यांचं मराठी भाषांतर आणि समश्लोकी त्याच त्याच्यातनं ते सगळं ऐकलं होतं. त्यामुळे आज ते काय सादर करतायत याची उत्सुकता तुमच्यासारखीच मला सुद्धा आहे. कारण मी सरांना विचारलं होतं की या कार्यक्रमाची ओळख करून देताना त्या कार्यक्रमाबद्दल मी काही सांगू का, तर तेवढे नको, कार्यक्रम सुरुवात करतानाच त्याची ती ओळख होईल. तर आपण म्हणजे त्यांना विनंती करूया की व्यासपीठ हो येऊ. हॅलो, नमस्कार. आपले सगळ्यांचेच लाडके पु ल देशपांडे यांचा यंदा 25वा स्मृतिदिन आताच 12 जूनला झाला. तसंच 12 जून हा पु ल आणि सुनीताबाईंच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस. सुनीताबाईंची जन्मशताब्दी आहे हे वर्ष. आणि साहित्याविषयीचा संमेलन आणि पुलंचं काही नाही असं होऊ शकत नाही, त्यांना टाळून आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि आपण सगळेच पुलंचे भक्तच आहोत. माझं भाग्य आपल्यापैकी अनेक जण भेटले असतील, मी भेटले आहे पुलंना. आणि एकदा असं सहज त्यांच्याविषयी एक कविता स्फुरली, अगदी छोटीशीच आहे, ती सादर करून मग कार्यक्रमाला सुरुवात करते. एका बहुरूपियाने ऐसा खेळ मांडियेला, एका बहुरूपियाने ऐसा खेळ मांडियेला, सकळ जनांच्या मनात अवघा मोद सांडियेला. बहुरूपी अन बहुगुण तो रूपे कित्येक, बहुगुणी अन बहुरूपी अन बहुगुणी तो रूपे कित्येक, रसिकांना परी वेड लावते रूप एक एक. लेखक म्हणून नर्म विनोदे हसवी तो जगताला, हसता हसता एकच आसू चटका लावी जीवाला. संगीतावर अपार भक्ती स्पंदन जे हृदयाचे, कंठस्वर अन संवादी ऋतून तेही अंकित त्याचे. जातीवंत हा कलावंत ये रंगभूमीवर जेव्हा, प्राण आणुनी नयनी कानी रसिक वर्षती वाहा. कले संगती त्याच्या अंगी वसती मानवतेची, कितीक जखमांवरती घाली हुंकर तो मायेची. ऐशा पुरुषोत्तमा लाभली साधली किती समर्थ, पती पत्नी की मैत्र जीवाचे एकच की अर्थ. आणि ही कविता मी पुलांना लिहून दिली. सुनीताबाईंनी नंतर मला फोन करून सांगितलं की तुमची कविता आम्हाला फार आवडली. तो त्यांचा नम्रपणा असेल, पण ती माझ्यासाठी आयुष्यभराचं संचित झालं ते असं म्हणूया. तर सादर करतोय शेखरदा आणि मी सफरचंद पुलं. नाव ऐकून चमकलात ना, हा काय प्रकारे अहो हा पुलंचा शब्द. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम या चालीवर म्हणावं असं वाटतं. पुलोच्छ
चिडता कला सर्वाहा. त्यामुळे आम्हा पामरांना त्यांना आदरांजली देताना त्यांच्याच शब्दांचा आधार घेण्याशिवाय गत्यंतर नाही. पुलंनी अगदी साधे पण बिनतोड प्रश्न विचारले. वाढणारा वाढपी मग वैमानिक उडपी का नाही? एअर होस्टेस हवाई सुंदरी मग नर्स दवाई सुंदरी का नाही? त्याचप्रमाणे हौसेने खूप प्रवास करणाऱ्याला सफरचंद असं का म्हणू नये? पुलंची चालण्या शिरसावंत मानून या कार्यक्रमाचं सफरचंद पुलं हे शीर्षक नक्की केलं. हा कार्यक्रम पुलंच्या प्रवास वर्णनाबद्दलचा आहे हे एव्हाना तुमच्यासारख्या चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलंच असेल. पुलंच्या इतर साहित्याप्रमाणेच प्रवास वर्णन वाचताना देखील त्यांच्यातल्या शब्दप्रभू साहित्यिका इतकाच आवडलेल्या प्रत्येक गोष्टीला हातचं न राखता मुक्त दाद देणारा रसिक आस्वादक मनाला मिळतो आणि त्यांची भावावस्था आपलीच कधी होऊन जाते हे आपल्यालाही कळत नाही. त्यांच्या पापणीवरचं दव आपल्याही पापणीवर कधी उतरतं त्याचाही पत्ता लागत नाही. हसता हसता एकच अश्रू चटका लावी जीवाला. हा अनुभव पुलंच्या सगळ्याच पुस्तकातून येतो. प्रवास वर्णनही त्याला अपवाद नाही. भाषा तर अशी खेळवतात की आपण अवाक होतो. सिंगापूरला गेल्यावर तर मला या भाषेतल्या काही शब्दांवर माझा फारच डोक चढला. विद्याधर चेंबूरकर या माझ्या मित्राकडे उतरलो होतो. तो पार्लेकर असल्यामुळे त्याच्या अस्सल भाषा प्रभुत्वाबद्दल मला जरा सुद्धा शंका नव्हती. परंतु त्याच्या बायकोनं टेलिफोनवरून कोणाला तरी साला म्हणून रिसिव्हर शिवी दिली असं नव्हे, कोणाला तरी साला म्हणून रिसिव्हर आपटल्यावर मी मात्र जरासा गडबडलो. तिच्याही लक्षात माझी ही अस्वस्थता आली असावी. मला या भाषेत रॉंग नंबर म्हणायचं असलं तर साला म्हणतात. हे ऐकून त्या भाषेच्या यथार्थ शब्दयोजना सामर्थ्यावर माझं एकदम प्रेमच बसलं. मनात आलं जगातले असले सगळे सुबक शब्द एकत्र जमवून एक भाषा बनवली पाहिजे. पण होय आणि नाही यांना मात्र मला या भाषेतल्या आडा आणि तिडा तितकेसे चांगले वाटले नाहीत. मला असंच सांगतो, एकदा मला चहात दूध हवं असं कुजबुजल्यावर आमच्या मित्राच्या पत्नीनं तिच्या मोलकरणीला बाबा सुसू लागी असं सांगितलं. मी दचकलो. मला या भाषेत दुधाला सुसू म्हणतात आणि बाबा म्हणजे आण. आता लागी म्हणजे काय? मलामध्ये मोठ्या बहिणीला काका म्हणतात पण काकी म्हणजे पाय. छातीला दादा म्हणतात पण पाठीला वैरी म्हणत नाही. डोळ्याला माता पण माता माता म्हणजे पोलीस. मुका म्हणजे चेहरा आणि मुका यांचं अद्वैत मानणारे हे लोक थोरच. पण खरा मुका घेण्याला मात्र चिओ असं म्हणून चुंबनाच्या जवळ जातात. मराठी आणि मलाय भाषेत फक्त 2 शब्द समानार्थी आहेत. एक म्हणजे मला या भाषेत पोरीला कंडा म्हणतात. माझ्या कॉलेजच्या दिवसात हा शब्द पुण्यात विलक्षण लोकप्रिय होता. पुलं म्हणताय ना? माझ्या कॉलेजच्या दिवसात हा शब्द पुण्यात विलक्षण लोकप्रिय होता. दुसरा समानार्थी शब्द म्हणजे पुचाट. याचा मराठी आणि मलाय या दोन्ही भाषेत अर्थ अगदी सारखा आहे. पुस्तकाला पुस्तका, बुकू किंवा कुता. बुकू बुकू म्हणजे पुस्तक उघड आणि तुतो बुकू म्हणजे पुस्तक मीठ. दार बंद करायला देखील तुतो, सिनेमा संपला तरी तुतो. माझं मलाय भाषेचं ज्ञान इथंच तुतो म्हणतो. हंगेरीला गेलेले असताना अशीच भाषेची गंमत. पुलं म्हणतात टॅक्सी एका 3 मजली आधुनिक बांधणीच्या इमारती पुढे येऊन थांबली. आमच्या या हंगामी घरमालकाचं आडनाव गाल. उच्चारात गालातला गा जरासा ओढावा. गाल. फ्लॅट उघडला. कोरा करकरीत पण आतल्या बाजूला एका खोलीतून दुसऱ्या खोलीकडे जाणारे पॅसेजेस एका वेळी एकच गाल जाऊ शकेल एवढेच होते. आणि स्वयंपाकाच्या खोलीत तर गालाला गाल न लागता उभं राहणार
लिहितो त्यानं प्रयत्न केला. सुनीता ही 3 अक्षर चिनी चित्रलिपीत जमवता जमवता त्याला अर्धा तास लागला. बराच वेळ सुन करीत त्यानं संगीत सेल मधला सन काढला आणि नंतर झुरळाच्या मिशांना बेडकाच्या पायांचा छेद देत असं काहीतरी चित्र काढलं आणि म्हणला, हे तुझ्या पत्नीचं नाव सुनीता. तो माझ्याकडे बघितल्यानंतर त्यानं माझं नाव विचारलं. मी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं ठणकावून सांगितल्यावर त्यांनी फक्त आरोळी ठोकून जीव द्यायचा बाकी राहिला. त्याची त्या डोळ्यांची चिनी फट फाटेपर्यंत विस्तारली आणि तो त्या बुद्ध मंदिरात निर्वाणाप्रत गेल्यासारखा घडत झाला. माझं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे नाव लिहिणारा चिनी अजून जन्माला यायचा. हंगेरीत भेटलेले गेजा काका आणि पोन्ना नेनी. हंगेरीत एका खेड्यातलं कुंभार काम बघायला जायचं होतं. कुंपणाचं फाटक बाजूला करून आम्ही आत शिरलो. गर्द झाडांच्या मध्ये कुंभार दादांची मुठकी बंगली लपली होती. बाहेर देशाचे पाहुणे आल्याची वर्दी पोचलीच होती. कुंपणापाशी कुंभारीण बाई येऊन उभ्या होत्या. घरात शिरलो मात्र अलिबाबाच्या गुहेत शिरल्याचं आश्चर्य मनातून प्रकटलं. कुंभार दादांचं चिनी मातीच्या भांड्यांचं काम, त्यावरची रंगीत कलाकुसर, मातीला त्यांनी दिलेले ते नाना प्रकारचे आकार हे पाहून आम्ही थक्क. तेवढ्यात कुंभार दादा आले. ठेंगणी मूर्ती, चेहऱ्याला सात्विक हास्याखेरीज दुसऱ्या कुठल्याही भावाचा कधी स्पर्श घडलाच नसावा अशी प्रसन्नता लाभलेली. ओळख करून दिल्यावर माझ्याशी हस्तांदोलनाला हात पुढे केल्यावर मी जरा दचकलोच. माती मळणारा हा हात केवळ शाईनं मळणाऱ्या माझ्या हाताचा भुगा करेल ही भीती. पण त्या हाताने मला फसवलं. इतका रेशमी हात होता की त्या अकल्पित स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. सारा गाव कुंभार दादांना गेजा काका आणि कुंभारीण बाईंना पोन्ना नेनी म्हणतो. गेजा काका मडकेवाले कुंभार नव्हते, पोर्सेलिनच्या कलाकृती करणारे कलावंत. तिथली प्रत्येक वस्तू लोककलेशी नातं सांगणारी आणि कुठलीही वस्तू उचलून किती सुंदर आहे असं म्हटलं की गेजा काका म्हणायचे, घेऊन जा. त्या चिमुकल्या गावाला गेजा काकाचा कोण अभिमान. गावकऱ्यांनी गेजा काकाच्या कलाकृतीचं गावात म्युझियम उभं केलंय. पोन्ना नेनीनं सुद्धा रंगाकृतीच्या अनेक गमती करून अंडी सजवली होती. त्यांच्याही बोटात जादू आहे. मी विचारलं, तुम्हाला गेजा काकांनी शिकवलं का? तशी म्हातारी चुटकन म्हणाली, हां हे शिकवताय, यांना नाही असली कुसर जमत. सगळी मंडळी म्हातारीच्या त्या लाडीत फणकाऱ्याला मनापासून हसली. गेजा काकांनी नुसत्या अभिनयाने, पाहिलं कसं कडक काम आहे असं सुचवीत माझा पेला भरला. मी म्हणालो, पोन्ना नेनी, गेजा काकांच्या म्युझियममध्ये तुमच्या हातच्या वस्तू आहेत की नाही? या प्रश्नावर पोन्ना नेनींनी जे उत्तर दिलं त्याचं भाषांतर करताना आमच्या दुभाषी जुडी काका त्या देखील गडबडल्या. त्यांच्या म्युझियममध्ये माझी कारागिरी? छे, अहो मी त्या म्युझियमची झाडूवाली आहे. आणि खरोखरच ते म्युझियम पोन्ना नेनी स्वतः झाडतात. सरकारातून त्यांना दरमहा त्या कामाबद्दल पगार मिळतो. सरकारी दप्तरात पोन्ना नेनीच्या नावाची नोंद त्या म्युझियमची झाडूवाली अशीच आहे. खरंच आहे ना, एवढ्या मायेने ते म्युझियम दुसरं कोण झाडून पुसून स्वच्छ ठेवणार. कुणीतरी माझ्या पुढे पाहुण्यांसाठी शेरे लिहायची असते ती वही ठेवली. मी लिहिलं, यातली प्रत्येक वस्तू गेजा काकांनी पोर्सेलिन मध्ये रचलेली एक एक सुंदर कविता आहे. मग मंडळींनी गेजा काका जिंदाबाद असा हंगेरियन भाषेत गजर केला. आम्ही निघालो. आमची मोटार यूच्या आकाराचं वळण घेऊन फिरली. दिव्याच्या प्रकाशात हा गोरा कुंभार आणि त्याची पोन्ना उभी दिसली. गेजा काकाचा डावा हात पोन्ना नेनीच्या कमरेभोवती होता. उजव्या हातानं तो आम्हाला टाटा करीत होता. त्या खेड्यात पाहिलेल्या सर्व कलाकृती या कलाकृतीची सर मात्र कशा आहे. जुनफ्राव, लेखी शब्द जुनफ्राव बोलीभाषेत
स्वित्झर्लंडमध्ये आल्प्समध्ये युंगफ्राऊचं दर्शन घ्यायला निघालो. युंग म्हणजे तरुण आणि फ्राऊ म्हणजे मुलगी. म्हणजे युंगफ्राऊला कन्याकुमारी म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला काही मैल मोठ्या गाडीतून, तिथून मग डोंगरातनं लुटलुट करत जाणाऱ्या छोट्या झुकझुक गाडीतून आणि सगळ्यात शेवटी भक्कम दोरांना टांगलेल्या विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून आणि त्याही नंतर तो डोंगर पोखरून केलेल्या भुयारी आगगाडीतून असा प्रवास करीत आम्ही तिथे जाऊन पोचलो. युंगफ्राऊ. आमची भुयारी गाडी आता शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली. हे युंगफ्राऊ स्टेशन इतक्या उंचीवर जगात दुसरं कुठलंही रेल्वे स्टेशन नाही. म्हणजे 13,500 फूट उंचीवर आम्ही आलो होतो. बर्फाच्या एका लहानशा गुहेतनं आरपार जाण्याची वाट आहे. त्याच्या पलीकडच्या टोकावरनं या युंगफ्राऊचं दर्शन होतं. मी त्या बर्फाच्या गुहेत शिरलो. समोर शिखर दिसत होतं आणि काय झालं हे कळेपर्यंत दाणकन त्या बर्फाच्या खडकावर मी साष्टांग दंडवत घातला. कपाळ मोक्षच व्हायचा. थोडक्यात बचावलो. ती बर्फाची लादी भलतीच निसरली होती. हे आल्प्सची कन्या असं सक्तीचं दंडवत घालून घेईल असं काही कधी वाटलं नव्हतं. इथे सुद्धा या उद्योगी स्विस लोकांनी बर्फाच्या गुहा खोदून त्यात हिमप्रसाद तयार केले. थंडीचे आता आगीसारखे चटके बसत होते. हा म्हणता परतीचा प्रवास सुरू झाला. त्या पर्वत शिखरावर आता मावळते सूर्यकिरण पडायला लागले होते. हिमांगिनी आता हेमांगिनी झाली होती. क्या बात आहे. हिमांगिनी आता हेमांगिनी झाली होती. आल्प्सच्या माथ्यावर मिरवणारी हिमगौरी कन्याकुमारी पाहताना मला हिंदी महासागराच्या तीरावरची आमची कन्याकुमारी आठवली. ही स्विस कन्याकुमारी आपल्या चिरयौवनाचं आव्हान देत एका महापर्वताच्या शिखरावर उभी, तर आमची भारतीय युंगफ्राऊ समोरच्या महासागराच्या साक्षीनं आपल्या भणंग प्रियकराच्या पायी सर्वस्व वाहण्याची शपथ घेऊन युगानुयुग तिष्ठत राहिलेली. तिचं आव्हान स्वीकारण्याचं साहस असणारा तरुण नाही म्हणून तीही कन्याकुमारीच, आणि हिच्या प्रियकराला त्या समर्पणाचं मोलच कळलं नाही म्हणून तीही तशीच. दोघेही किती श्रीमंत घरच्या. एकीच्या मागे बर्फाचा महापर्वत उभा, तर दुसरीच्या पायी उसळत्या महासागराचं ऐश्वर लोळून घेत आहे. दोघेही दिसायला किती देखणे, पण दोघींच्याही कुंडल्यात कडक मंगळ असावा. आता असामान्यांच्या सुद्धा हस्तस्पर्शापलीकडे जाऊन बसलेल्या त्या हिमगौर स्विस युंगफ्राऊच्या एकाकी जीवनाविषयी मला खूप सहानुभूती वाटायला लागली. मगाशी त्या हिमप्रसादात बसलेल्या बर्फाच्या चटक्यांपेक्षा युंगफ्राऊनं मनाला लावलेला चटका अधिक दुस्सह होता. अमेरिकेत गेलो तेव्हा जाणवलं सेल विका हा इथला मूलमंत्र. वस्तू विका, बुद्धी विका, कौमार्य विका, तारुण्य विका. विकण्यासारखं उरत नाही ते फक्त वार्धक्य, आणि म्हणून ते कोणालाच नको असतं. पुढचं वाक्य नीट आहे का. विक्री हा ज्या संस्कृतीचा युगधर्म होतो तिथे वार्धक्याचं निर्माल्य होत नाही, पाचोळा होतो. या विक्रीची परमावधी झालेली गोष्ट माझ्या एका भारतीय मित्राच्या पत्नीनं सांगितली. एका भारतीय गृहस्थाने अमेरिकेतल्या एका मोठ्या शहरात नवा बंगला विकत घेतला. वास्तुशांत केली. 4 मंत्र टेपवर वाजले. बिस्मिल्लाच्या सनईची ध्वनिमुद्रिका लावली. इष्ट मित्रांना जिलबीचं जेवणही दिलं. सोहळा चांगला साजरा झाला. नव्या घराच्या मालकीण बाई हुश करीत नव्या कोचावर बसल्या. तेवढ्यात फोन वाजला. बाईंनी फोन उचलला. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. पलीकडून कोणीतरी अमेरिकन गृहस्थ बोलत होता. बहुधा त्या शहराच्या महापौरांचाच फोन असावा. अशा कल्पनेनं बाईंच्या हनुवटी खालच्या 3 वळकट्यांच्या 4 झाल्या. त्यांनी परिश्रमपूर्वक उचललेल्या अमेरिकन भाषेच्या आघातात म्हटलं, ओ थँक्यू. पण आपण कोण बोलताय? आपला एक हितचिंतक. स्वतःच्या मालकीच्या घरात राहणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या मालकीच्या बेडरूम मध्ये आपल्याच पतीच्या कुशीत विसावणं ही एक
फंटॅस्टिक अचिव्हमेंट आहे. बाई त्या कल्पनेनं लाजून जांभळ्या. हाऊ नॉटी ऑफ यू. बाईंचं अमेरिकन इंग्रजी बिनचूक. पण आपण कोण? आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या अंत्यविधी कार्यालयाचा डायरेक्टर. कोण? डायरेक्टर, फ्युनरल कॉर्पोरेशन. बाई बसल्या जागी पुन्हा कोसळल्या. बाईंचा घसा सुकला. तिकडच्या बाजूच्या माणसाचा मात्र मोकळा झाला होता. मॅडम, आपण नवीन घर बांधून इथं स्थायिक होणार हे ऐकून आम्हाला अतिशय आनंद झाला. आमच्या कंपनीतर्फे आम्ही दफनाची सर्व व्यवस्था करीत असतो. आता इथल्या दफनभूमीत 6x4चे 2 प्लॉट्स विकायचे आहेत. जस्ट फॉर 2. आपण पैसे सावकाश पाठवले तरी चालेल आणि आम्ही फोनवर ही ऑर्डर घेतो. उद्या आपण हवं तर जागा पाहायला जाऊ. अगदी पोपलार वृक्षाखालीच आहे. दिवसभर उत्तम सावली असते त्या प्लॉटवर. आता सावलीत विसावलेली थडगी ही फंटॅस्टिक गोष्ट आहे. सो पीसफुल. बाईंच्या हातातला रिसिव्हरच गळून पडला. तेवढ्यात साहेब बाहेर आले. बाईंचा चेहरा बघून घाबरले. What's wrong? अमेरिकेत रांगला रॉंग म्हणतात. रांग इज राईट. तुम्हीच आहे का अभद्र मेला? अशुभ बोलत सुटलाय काहीतरी. आता मात्र बाईंच्या मनावरची अमेरिकन पुटं जडून अळू, वऱ्याचे तांदूळ, रताळी, साबुदाणा, शिंगाडे यातून तयार झालेल्या त्यांच्या रक्तपेशीतले जंतू उफाळून आले. साहेबांनी फोन उचलला. पुन्हा एकदा सुपर सेल्समनशिप सुरू झाली. दफनभूमीचा सौदा पटवण्यासाठी त्यानं आपलं विक्री कौशल्य पुन्हा पणाला लावलं. साहेब पुण्यात असते आणि अंत्यसंस्कार भांडारवाल्याने साहेब अगदी सरळ बांबू आले 4 राखून ठेवू का असं विचारलं असतं तर साहेबांनी त्याच्या जिवंतपणे त्याची तिरडी बांधली असते. पण ही अमेरिका होती. साहेब नम्रपणे म्हणाले, थँक्यू सो मच. पण आमच्या धर्मात बेरियल नसतं, क्रिमेशन असतं. क्रिमेशन? Isn't that barbarous? गुड नाईट. पलीकडून आवाज आला. आता त्याच अमेरिकेतला एक अगदी वेगळा अनुभव. कॅलिफोर्नियात द्राक्षांची लागवड करून शराब करण्याचा उद्योग मुख्यतः इटालियन लोकांनी सुरू केला. अशाच एका वायनरीत सॅन फ्रान्सिस्कोत राहणारे मित्र राजा भाऊ यांच्याबरोबर गेलो होतो. आमचा मार्गदर्शक एक देखणा, थट्टेखोर, मध्यम वयाचा स्विस इटालियन ग्रस्त होता. अंतोनियो त्याचं नाव. माय हिंदू फ्रेंड्स असं म्हणत त्यांनी आमचं स्वागत केलं. स्वागत कक्षातून आत जातो तर एका वेळी चांगली 100-200 माणसं मजेत बसतील असं माहीत आलं. आणि तिथे आपल्या सौंदर्याचा शराबीलाही काही चढवणाऱ्या अंगुरबागा. शब्द आहे का? अंगुरबागा. आमचा वाटाड्यात पक्का स्विस इटालियन रक्ताचा. त्याच्या नसानसातून रक्ताऐवजी आरक्त वारुणीच पिढी जात वाहत आलेली. 20-30 फूट उंचीच्या महाप्रचंड पिंपातनं वर्षानुवर्षापूर्वी गाळलेलं मद्य भरलेले. असं म्हणतात तरबेज मद्यमुनी नुसत्या पहिल्या चवीतून कुठल्या वर्षाच्या द्राक्षाच्या हंगामातलं ते मद्य आहे हे ओळखतात. मी आपला नेहमी सांगतात हे कसं काय तू ओळखतात? हा अडाणी सवाल मी केलाच. अंतोनिया म्हणला, बाईची नक्की उमर ओळखणारे डोळे असतात तशी मदिरेची उमर ओळखणारी जी बाई असते महाशय. या महाशयाने आशय लक्षात आला असा चेहरा. हा अंतोनियो क्षणाक्षणाला मदिरा आणि मदिराक्षीची चतुर सांगड घालत होता. कुठली मदिरा कुठल्या आकाराच्या पात्रातून घ्यावी याचंही रहस्य सांगत होता. इतकंच नाही तर प्रत्येक जातीच्या मदिरा पानाची लय काय असावी हेही त्यांनी समजावून दिलं. त्या नाना प्रकारच्या मदिरांचं निरनिराळ्या ऋतूंशी काय नातं आहे, होश आणि बेहोशी यांची सीमारेषा कशी ओळखावी याचं भाषणही त्या शुक्राचार्याकडून आम्ही ऐकत होतो. द्राक्षाची मदिरा चुंबीत चुंबीत संपवावी हे त्याचं सूत्र होतं. वाक्य पुन्हा म्हणतो, द्राक्षाची मदिरा चुंबीत चुंबीत संपवावी हे त्याचं सूत्र होतं. ज्याला चुंबन पिता येतं आणि पेयाचं दीर्घ चुंबन घेता येतं त्यालाच
इतरांना सोडून अंतोनियो आमच्याच जोडीने येत होता. आमची खरेदी संपल्यावर तो आम्हाला म्हणला, तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला राहता ना? हो. मग माझं एक काम करा, काय? ही बाटली माझ्या गुरूंना पोचवाल का? असं म्हणून एक अतिशय महाग मद्याची बाटली सुंदर आवरणात घालून त्यांनी राजा भाऊंजवळ दिली. तुम्ही शर्माजींना ओळखता ना? कुठले शर्माजी? माझे आध्यात्मिक गुरु, अंतोनियो म्हणाला. काय? आध्यात्मिक गुरु? घटकेपूर्वी एक नंबरचा रंगेल वाटणारा हा अंतोनियो आता काही निराळाच दिसत होता. होय, त्यानेच मला योगाभ्यास शिकवला, भारतीय तत्वज्ञानाची चटक लावली. त्यामुळे या दारूची किंमत नाही हे मला ठाऊक आहे, पण मी तरी दुसरं काय देणार ना त्यांना? अहो, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही योगाभ्यास करता? गेली 5 वर्ष अगदी न चुकता आसना, प्राणायाम. काय काय होतं त्यामुळे? माझी परीक्षा घेत आहे. मी या गुरूंचं पुस्तक वाचलंय, त्यांना भेटलोय आणि त्यांनी मला मार्गही दाखवलाय. अहो, पण मग या मद्यालयात एवढे कसे काय रंगून गेला? रागावू नका, पण तो माझ्या अभिनय कौशल्याचा भाग आहे. तुम्ही नाटकात काम करता असं तुमच्या फ्रेंडनं आत्ताच सांगितलं. खरा अंगठ आपली भूमिका नाट्यगृहातच ठेवून येतो. वायनरीत मदिरेची स्तोत्र गाणारा, येणाऱ्या जाणाऱ्या तरुण पोरींच्या गालावर खट्यात खट्टेने लाजेची लाली फुलवणारा अंतोनियो आणि घरी गेल्यावर योगाभ्यासासाठी ध्यानधारणा करत बसणारा, योगशास्त्राच्या पुस्तकांचं अध्ययन करणारा अंतोनियो यातला खरा कुठला? लोकांना तासनतास द्राक्षात गुंगवून स्वतः मात्र रुद्राक्षात शिरणारा हा अंतोनियो मला कोड्यात टाकून गुड बाय, हॅव नाईस टाइम असं म्हणून निघून गेले. दर्शन रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, हाय मोठा गोडा पंथ आहे. विठ्ठलाचं रूप पाहून होणाऱ्या सुखाची प्रत निराळी असेल, त्या सुखाचा अनुभव मला नाही. लोचनांना सुखवणारी अनंत रूप, त्याचप्रमाणे त्या सुखाच्याही निरनिराळ्या परी. मी मात्र अकल्पितपणे एका निराळ्याच सुखाचा अनुभव घेतला. एक दर्शन ध्यानीमनी नसताना घडलं. दर्शन या कल्पनेचीच एक असाधारण प्रचिती आली आणि ती त्यातल्या अकल्पितामुळे मनाला अधिकच मिळवून राहिली. आज अचानक गाठ पडे मध्ये जसं त्या गाठ पडण्यापेक्षा त्या अचानकपणाला महत्व आहे तसं माझं झालं. व्हेनिसला पोचलो त्या दिवशी व्हेनिस मधल्या गोंडोल्यातल्या सहलींचंच आकर्षण मनात होतं. व्हेनिस म्हणजे पाणवाटांची सुंदर नगरी. आम्ही व्हेनिसला पोचलो त्या दिवशी व्हेनिसचा वार्षिक नौका महोत्सव होता. तो सारा सोहळा पाहण्यात दिवस कधी मावळला ते कळलंच नाही. दिवस मावळला. पाण्यावर असंख्य तरंगते दिवे घेऊन झुमरांचा लखलखाट मिरवत हवेत उत्तेजित गारवा भरून रात्र उगवली. अशा वेळी हॉटेलच्या खोलीत बसून राहणं शक्यच नव्हतं. हॉटेलच्या स्वागत कक्षात जाहिरात होती व्हेनिसच्या चित्रपट महोत्सवाची. आजचा शेवटचा दिवस आणि चित्रपट होता चार्ली चॅप्लिनचा सिटी लाईट्स. मी मॅनेजर साहेबांना विचारलं, का हो तिकीटं मिळतील का? हो, तिकीट सेंट मार्क स्क्वेअरमध्ये सगळ्यांना फुकट सिनेमा बघायला मिळेल. आम्ही लगेच एक चिमुकली बोट पकडली आणि सेंट मार्क स्क्वेअर गाठला. ग्रँड कॅनॉलच्या काठावरचा संगमरवरी फरसबंदी केलेला हा एक विशाल चौक. 3 बाजूंना प्राचीन सुंदर इमारती. आम्ही त्या चौकात पोचलो तेव्हा तो चौक हजारो प्रेक्षकांनी आधीच भरून गेला होता. अंधार झाला आणि पडद्यावर अक्षर आली, सिटी लाईट्स, चार्ली चॅप्लिन. एकाएकी पडद्यावर अंधार झाला आणि प्रकाशाचा एक झोत. आम्ही उभे होतो तिथून उजव्या हाताला असलेल्या एका सुंदर दगडी इमारतीच्या सज्जात गेला आणि अहो आश्चर्य, त्या सज्जात साक्षात चार्ली चॅप्लिन खालच्या चौकातनं असंख्य लोकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी उभा होता. चौकातनं असंख्य हाताने टाळ्या वाजत होत्या. इटालियन, फ्रेंच, इंग्लिश नाही जवळजवळ सगळ्याच युरोपियन भाषातून चार्ली चॅप्लिन जिंदाबाद म्हणायला जे काही शब्द असतील त्याच्या आरोळ्या उठत होत्या.
मी जर त्या चौकात जागा असती तर साक्षात दंडवतच घातला असता. माझ्या मानसपूजेच्या पंचायतनात चार्ली चॅप्लिनची प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली हे माझं मला हे आठवत नाही. चॅप्लिनला एकदा तरी प्रत्यक्षात बघावं ही इच्छा अशा अकल्पित रीतीनं अचानक पुरी होणार आहे हे हिंदुस्थान सोडताना माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. सिटी लाईट सारखं त्याचं असामान्य चित्र आता मी त्याच्या उपस्थितीत पाहणार होतो. वाचा फुटली नव्हती त्या काळातला हा चित्रपट सिटी लाईट्स. जिथं बोलके सुद्धा मुख्य होतात तिथे मुख्या जीवांची करुण कहाणी लोकांना हसवून बेजार करत सांगणारा हा अद्भुत कलावंत चार्ली चॅप्लिन. समाजाच्या अंडरडॉगचं चित्रण करणारा, रस्त्याच्या काठी जगणाऱ्या त्या केविलवाण्या कुत्र्यासारखाच केविलवाण्या डोळ्यानं पाहणारा, तशीच मानेची नागमोडी घालीत त्या कुत्र्याच्याच फेंगड्या चालीनं चालणारा, कुत्र्याच्या चार तंगड्यातली एक जशी लटकत असते तशी आपली काठी लटकवणारा, डोक्यावरच्या त्या काळ्या हॅटमधनं कुत्र्याच्या डोक्याची सूचक प्रतिमा दाखवणारा, ओठांवर विषांचा चौकोन चिकटवून कुत्र्याच्या काळ्या तोंडाशी साधर्म्य दाखवणारा, दांडगटांकडून सतत खुडुथुडूत करून घेणारा चार्ली चॅप्लिन. थोराबाळांना हसवणारा आणि थोरांना हसता हसता अंतर्मुख करत नकळत डोळ्यांच्या कडा भिजवणारा चार्ली चॅप्लिन. त्या प्रकाशाच्या स्वतः त्याचा गोरापान चेहरा, मोकळेपणे हसताना दिसलेली त्याची शुभ्र दंतपंक्ती आणि त्या साऱ्या शुभ्रतेशी स्पर्धा करणारे त्याचे चमकदार रेशमी कुरळ्या वळणांचे पांढरे शुभ्र केस. 80चं घरोवर आणलेला 40-50 वर्षापूर्वीच्या तरुण चार्ली चॅप्लिनला पाहायला आलेला हा वृद्ध चार्ली चॅप्लिन लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करून हातानं पडद्याकडे इशारा करून सांगत होता, तो पहा चॅप्लिन तिथं पडद्यावर आहे. पुन्हा अंधार झाला, चित्रपट सुरू झाला. सिटी लाईट्स, चार्ली चॅप्लिन. रस्त्यात फुलं विकणाऱ्या एका अंध मुलीच्या प्रेमात पडलेल्या त्या अनिकेताची, ट्रॅम्पची ती अद्भुत कहाणी. केवळ दारूनं जिंकलेल्या अवस्थेतच त्याला ओळखणारा तो श्रीमंत माणूस, त्याच्याकडून पैसे घेऊन या अनिकेताने उत्तम नेत्रवैद्याकडून शस्त्रक्रिया करून त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. तिला सारी दुनिया दिसू लागली, पण आपला उपकार करता कोण ते मात्र कळत नव्हतं. तिच्या अंध डोळ्यांपुढे उपकारकर्त्याचं स्वरूप एखाद्या राजकुमारासारखं होतं. हा भणंग दृष्टीलाभ झालेल्या त्या तरुणीकडे दुरून पाहत होता. मीच तो हे सांगायला जीव धजावत नव्हता. मुक्यासारखे त्याचे डोळे तिच्याकडे पाहत होते. पाहता पाहता डोळे भेट झाली आणि अंतरीची खूण पडली. हा शेवटचा प्रसंग हजारो डोळ्यांनी पाहिला. एकाच्याही डोळ्याची कड भिजल्याशिवाय राहिली नसेल. चित्रपट संपला. डोळ्यात तरंगणारे अश्रू पुसायला जे काही 4 क्षण लागले असतील तेवढाच तो सन्नाटा. कलावंताला मिळायला हवी असलेली सगळ्यात मोठी दाद आणि त्या 4 क्षणांच्या शांततेनंतर टाळ्या आणि आरोळ्यांचा जो बांध फुटला त्याला तोडच नव्हती. दूरच्या त्या खिडकीतला चार्ली चॅप्लिन आणि त्या अलोट गर्दीत एका थेंबासारखा असणारा मी चार्ली चॅप्लिनच्या अखंड दर्शनानं अखंड उजळून निघालो होतो. दर्शन मात्रे मनकामना पुरती म्हणजे तरी दुसरं काय असतं. त्या दर्शनावरनं ओवाळून टाकण्यासारखं माझ्यापाशी काहीही नव्हतं. मी दिवसभरात झालेलं साऱ्या व्हेनिसचं दर्शनच चार्ली चॅप्लिनवरून ओवाळून टाकलं. युरोपमधल्या दीर्घ वास्तव्यानंतर परत येताना माणसाची घडण काय असंख्य चमत्कारिक गोष्टींनी होते. इंग्लंडच्या मुक्कामात मला चटकन भारतात जाऊन केळीच्या पानावर मौसूद भात, वरण, लोणकळं तूप आणि ताज्या लिंबाची फोड त्यावर पिळून 2 घास खाऊन यावेत असे डोहाळे लागले होते. शेवटी संस्कृती म्हणजे तरी काय? बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी, दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपणच प्रथम केलेला नमस्कार,
दिव्या दिव्या दीपत्कार, आजीनं सांगितलेल्या भूताच्या गोष्टी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पानं, सिंहगडावर भरून आलेली छाती. संस्कृती एवढ्या वेगळी असते. देवळाच्या गाभाऱ्यात निर्माल्य, नंदादीप, उदबत्त्या, ताजी फुलं आणि कापूर यांचा संमिश्र वास आल्याखेरीज ना तिथं भगवंताचं अधिष्ठान आहे असं मुळी वाटतच नाही. रसिक हो, आपल्या पुस्तकांच्या कपाटात सुद्धा पुलंची सगळी पुस्तकं असल्याशिवाय तिथे सरस्वतीचं अधिष्ठान आहे असं वाटतच नाही. खरंच या माणसाने आपल्याला काय दिलं नाही. गालातल्या गालात पासून पोट धरून हसवलं. इंग्रजीतली उत्तम नाटकं खास मराठी साज चढवून आपल्या अंगणात आणली. बालगंधर्व, हिराबाई, अख्तरीबाई या आपल्या दैवतांचे गुण आवडीनं गायला असमर्थ असलेल्या आपल्या तोकड्या प्रतिभेला स्वतःच्या शब्दांची झालर दिली. माणसातील समाजातील विसंगतीवर बोट ठेवून मार्मिक भाष्य केलं. प्रवास वर्णनांमधून जग हिंडवून आणलं. नाटकं, चित्रपट, एकपात्री, संगीत कशात म्हणून हा आखडता घेतला नाही. अनंत हस्ते देता पुरुषोत्तमाने किती घेशील डोकराने अशीच आपली अवस्था. सूर्याला अर्घ्य देताना नदीतलं पाणी ओंजळीत घेऊन पुन्हा ती ओंजळ नदीलाच अर्पण करावी तशी ही तुमच्याच साहित्याची एक ओंजळ तुम्हालाच अर्पण. सफरचंद. मुलांच्या इतर साहित्य प्रकारांवर खूप काही सादरीकरणं झालेली आहेत, पण त्याची प्रवास वर्णनं काहीशी दुर्लक्षित राहिली असं मला वाटलं. म्हणून मला वाटलं हा भाग तुमच्यासमोर. फक्त एकच सोड सांगतो आणि सूत्र पुन्हा कौशिककडे देतो. आज जवळजवळ 44 वर्षांनी मी पहिल्यांदा अभिवाचन केलं आणि त्यातही त्या मंजिरी ताईबरोबर करायचं होतं. 66 वर्षात तेवढं टेन्शन कुठचा इतर खालीपणा करताना सुद्धा आलं. जरा टेन्शन